जय शिवराय मंडळी, काय चाललं तुमचं? मी आहे त्रिशूल पाटील आणि हे आहे आपलं भारी चॅनल त्रिशूल. त्रिशूळासारखं ताकदवान आणि धारदार कंटेंट मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, म्हणून तयार व्हा. आज आपण एक भारी गोष्ट करणार आहोत. आपल्या मराठ्यांच्या इतिहासात ड्राईव्ह मारणार आहोत. हो, पण थांबा जरा. आता तुम्ही म्हणाल, अरे त्रिशूल दादा, इतिहास म्हणजे काय? तो जुनाच डायलॉग, शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि मग गेम ओव्हर ना. अरे नाही राव, हे तर आपल्या इतिहासातलं एक देदीप्यमान आणि उज्ज्वल असं सोनेरी चॅप्टर. मग पुढे खूप काही आहे. ऍक्शन आहे, साहस आहे, थोडी हलकी फुलकी मजा पण टाकणार आहे. म्हणजे तुम्हाला ऐकताना एकदम मजा येईल. खरं सांगतो, आपल्या मराठ्यांचा इतिहास म्हणजे असा काही भन्नाट खजिना आहे की त्याच्या समोर कोणीच टिकत नाही. पण आपण काय, आपण फक्त शिवाजी महाराजांपासून सुरू आणि संभाजी महाराजांवर थांबलं असं समजतो. अरे पण त्याच्या मागे पुढे काय घडलंय ते ऐकायला हवं ना. चला, त्रिशूलच्या या पहिल्या सफरीला सुरुवात करूयात. कान टवकारा आणि ऐका. सुरुवात करूयात ताराराणी पासून. अरे ही बाई म्हणजे एक नंबरची शेरणी होती. मुघलांना म्हणाली, चल रे घरी जा आणि आपलं बिर्याणी शिजव, आणि एकटी भिडली, लढली, शत्रूंना धूळ चारली. पण आपण काय, आपण म्हणतो ताराराणी कुठली बाई आहे का? अरे नाही भाऊ, ही तर आपली रिअल फायटर होती. चला पुढे तमिळनाडूत जाऊ. तंजावरचं भोसले घराणं. हे लोक तिथं गेले, राज्य केलं आणि इतिहासात नाव कोरलं. तिथले लोक आजही म्हणतात, मराठे आले आणि आम्हाला नवं काहीतरी शिकवलं. पण आपण काय, आपण म्हणतो तंजावर म्हणजे फक्त डोसा आणि सांबार का? अरे नाही राव, तिथं आपलाच झेंडा फडकला होता. आता हा बघा जबरा ट्विस्ट. महादाजी शिंदे हा माणूस म्हणजे आपला मराठा बादशाह होता. त्यांनी मुघलांना असं नामधारी बनवून टाकलं की ते म्हणाले, बाबा तूच बॉस, आम्ही तर फक्त नावाला. आणि 15 वर्ष या भारत देशावर हुकूमत गाजवली. इंग्रजांनी सुद्धा डोकं टेकलं आणि म्हणाले, हा आहे द ग्रेट मराठा. पण आपण काय, आपण म्हणतो महादाजी शिंदे कुठला माणूस आहे का? अरे नाही भाऊ, हा तर आपल्या इतिहासाचा सुपरस्टार होता. आणि हे काय कमी आहे का? बडोद्याची सयाजीराव गायकवाड हा तर आपला गुजरातचा बॉस. संपूर्ण गुजरातवर राज्य केलं. पण त्याला गादीवर बसवलं कोणी? तुकोजीराव होळकर तिसरे. हा दादा तर शिवचरित्र जगभर पोहोचवणारा मराठा हिरो होता. पण आपण काय, आपण म्हणतो होळकर म्हणजे फक्त मालव्यातला माणूस का? अरे नाही राव, हे तर आपलं मोठं वॉरियर होतं. आता थोडा नवीन मसाला. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव. अरे हे दोघं म्हणजे आपले मराठा फायटिंग जोडीदार होते. संभाजी महाराजांनंतर मराठ्यांचा झेंडा खाली पडू दिला नाही. संताजी तर म्हणायचे, शत्रूला पकडायचं, घोड्यावरून उड्या मारायच्या आणि मग त्याला म्हणायचं, चल रे तुझी गोष्ट संपली. आणि धनाजी हा तर स्पीड मशीनच. शत्रूला पकडायचा आणि म्हणायचा, तुझी चप्पल मी घेतो, तू पळ. या दोघांनी मुघलांना इतकं धो धुतलं की ते म्हणाले, बाबा मराठ्यांपासून वाचव. पण आपण काय, आपण म्हणतो संताजी, धनाजी हे कुठले दोन नवीन लोक बा? अरे नाही भाऊ, हे तर आपले रिअल फायटर्स होते. आता जरा हसाल ऐकून, अवाक व्हाल. आपला इतिहास फक्त इथपर्यंत नाही, तर सातवाहन, देवगिरीचे यादव, चालुक्य, वकाटक, कदंब, सेंद्रक म्हणजे शिंदे, मोरे, हे सगळे आपले प्राचीन मराठा राजवंश. अरे ही नाव ऐकून वाटतं की कुठली मोठी सभा भरली आहे का? पण आपण काय, आपण म्हणतो हा काय नवीन गट आहे का? मला फक्त शिवाजी आणि संभाजी माहीत. अरे भावांनो, आपला इतिहास लय मोठा आहे, पण आपण फक्त थोडंच बघतोय. असो, आता थोडा पेशव्यांचा मसाला. बाजीराव पेशवे हा भाऊ म्हणजे आपला वॉरियर होता. 40 लढाया लढला, एकही हारला नाही. शत्रूला म्हणाला, जा रे घरी जा आणि तुझी तलवार शार्प करून ये. पण आपण काय, आपण म्हणतो बाजीराव म्हणजे ती पेशवे. अरे नाही राव, हा तर आपला रिअल फायटर होता. आणि एक गंमत सांगतो, मराठ्यांनी फक्त लढाया नाही केल्या, तर कला आणि व्यापारात पण नाव कमवलं. तंजावरच्या भोसल्यांनी तिथं संगीताला नवं रूप दिलं. सयाजीराव गायकवाडांनी बडोदा बँक सुरू केली, म्हणजे आपणच पहिले पैसे वाटणारे. पण आपण काय, आपण म्हणतो हा काय नवीन धंदा का? अरे नाही भाऊ, हे सगळं आपलंच आहे. म्हणूनच मी त्रिशूल पाटील तुम्हाला सांगतो, थोडं डोकं चालवा, गुगल करा, आजोबांकडून गप्पा ऐका, काहीतरी करा. आपला इतिहास म्हणजे आपलं गर्वाचं ठिकाण आहे. संताजी, धनाजी सारखे फायटर्स, ताराराणी सारखे शेरणी, बाजीरावांसारखे वॉरियर्स, हे सगळे आपले आहेत. पण आपण फक्त थोडंच बघतो. आता उठा, शोधा आणि सगळ्यांना सांगा, मराठ्यांचा इतिहास म्हणजे टॉपचा खजिना आहे. काय म्हणता? शॉक झालात का? मग त्रिशूल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता मराठा हिरो आवडला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, संताजी, धनाजी, ताराराणी, महादाजी शिंदे, सयाजीराव की बाजीराव? सांगा फटाफट.
आणि हो, वर्तमानातील कुरघोड्यांना आव्हानांना उत्तर देत देत आपण आपला देदीप्यमान प्राचीन इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या इतिहासातलं पुढच्या व्हिडिओत काय हवंय ते पण सांगा. चला भावांनो, त्रिशूलच्या ह्या सफरीत सहभागी व्हा.